हाय हॅलो नमस्कार. मी सुनीता सुतार. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल लाईफ विथ सुनीतामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. तर हा ना एकादशीचा आषाढी एकादशीचा व्हिडिओ आहे. आणि मला पोस्ट करायचं झालंच नाही कारण दुसऱ्या दिवशी पोळीचं जेवण आणि थोडंसं बाहेर गेले संडे असल्यामुळे. आणि काल पण झालं नाही, काल थोडीशी तब्येत माझी बिघडली म्हणून मग हा व्हिडिओ उद्या येईल तुम्हाला बुधवारी. म्हणजे आजच अपलोड करणार पण उद्या येईल. तर मी सगळी पूजा करून घेत होते. तर आज ना सगळे देव उजळवले, घासले म्हणायचं नसतंय, घासले येत होतं माझ्या तोंडातून. आणि सगळे देव उजळून घेतले कारण मी तशी डेली पूजा करत नाही, पण मिस्टरच करतात. मला ना सगळं व्यवस्थित लागतं, मग खूप लेट होऊन जातो पूजा करायला. आणि मग पूजा केल्याशिवाय मग जेवत नाही असं पहिला मी करत होते, मीच पूजा करत होते पहिली. आणि मग लेट जेवायचं असं होत होतं माझं सगळं. मग फरशीच पुसायची, म्हणजे झाडू मारून घ्यायचं, फरशीच पुसायची, सगळं आवरून घेऊन मग नंतर पूजेला बसायचं. असं करत करत ना मग मला जेवायला 1-1:30 वाजायचा. नाश्ता पण करायचं नाही, अरे जेवून खाऊन कसं पूजेला बसायचं, असं करून ना मी चांगलं 1-1:30 वाजायचा मला. आणि रोज व्यवस्थित रोज सगळं घासून पुसून रोज सगळं चकचक म्हणजे असं पूर्ण क्लीन केल्याशिवाय नाही असं चालायचं. मग मिस्टर बोलले नाही नकोच, नको तू पूजा करायला आणि मीच करत जाईन. मग म्हणजे करतात घाईघाईनं करतात, पण तेच करतात पूजा डेली. आणि मग मी असं कधीतरी करते, मला आवडत नाही ते पूजा केलेले म्हणजे घाईघाईनं करतात म्हणून. पण आता काही ऑप्शन नाही आहे कारण माझी पण हेल्थ तेवढीच महत्त्वाची आहे ना. म्हणजे प्रत्येक लेडीजची हेल्थ तेवढीच महत्त्वाची असते. मी तुम्हाला प्रत्येक वेळेला म्हणते की मी सांगेन सांगेन, पण मला धाडस पण तेवढं होतच नाही आहे कारण मी तेवढा मोठा इन्सिडंटच घडला आहे आमच्याबरोबर. पण एखाद्याला तो खूप मोठा हे होईल, म्हणजे मोटिवेशनल स्टोरी होईल. मी टाकणार आहे हळूहळू. धाडस करणार आहे टाकायचं, बघू कधी होते. आणि इथे ना मग सगळे देव उजळून घेतल्यानंतर ना मग मी माझ्याकडे ना विठ्ठलाची मूर्ती नाही आहे. आणि म्हणून मी बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक वगैरे केला, ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून. आणि इथे सगळं त्याच्यावरती दुधाचा अभिषेक करून, पाण्याचा अभिषेक वगैरे करून मी बाळकृष्णाची मूर्ती छान त्याला वस्त्र वगैरे घालून सजवून त्याची पूजा केली मी. कारण मी लवकर हे बघा इथे मी बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक घालते आहे. आणि मी ती पुजवली छान हे करून. आणि त्या मला घ्यायची आहे लवकरात लवकर. मला विठ्ठलाची आणि रुक्मिणीची मूर्ती घ्यायची आहे. त्या दिवशी खूपच मला असं जाणवलं कारण आपल्याकडे पाहिजे होती छान मूर्ती असं जाणवलं. कारण मी फोटोशूट पण केलेला, एक दिवस शेअर करेन मी कसा फोटोशूट केलेला घेतलेला. आणि ते दोघी तिघींच्याकडे मला मागावं लागलं, कोण नाही बोलत नाही, पण आपलं असावं असं वाटतं मला तरी. आणि घेईन मी पुढच्या वर्षी माझ्या मूर्तीवर सगळा अभिषेक वगैरे पूजा छान करेन मी आणि तुमच्याशी शेअर पण करेन. आणि अशा पद्धतीनं छान बाळकृष्णाच्या मूर्तीची पूजा करते आहे मी. तुळशीची 2 पानं वाहिली तिथं, ते याला मूर्तीला. मुलग्याला पण अभिषेक घालायला लावला. आणि अशा पद्धतीनं छान पूजा केली. इतकं सुंदर वाटतंय ना, खरंच पूजा केल्यामुळे इतकं पॉझिटिव्ह आणि इतकं सुंदर वाटतंय आणि काय सांगू तुम्हाला. मला तर हे असं छान पद्धतीनं अशी पूजा, फुलं सगळी मांडलेलं असं बघतच बसावं असं वाटतंय. आणि हा दिवा तेलाचा आहे आणि हा तुपाचा दिवा समोर लावला आहे मी. कारण आजच्या दिवशी म्हणतात की तुपाचा दिवा पण लावावा, म्हणून मी वेगळा तुपाचा दिवा पण लावला आहे. आणि कलश पण पूजून घेतला मी, स्वस्तिक वगैरे काढून त्याच्यावरती. आणि आता होत आली माझी पूजा. आणि इथं मी आता आरती म्हणते आहे कारण बराच वेळ झाला. आणि हा फोटो ना म्हणजे आम्ही त्यांचा गुरु केला.
म्हणजे ह्यांचं बऱ्याच लोकांना माहिती असेल, हे बेळगावला आहे त्यांचं समाधीस्थान. परमपूज्य कलावती आई म्हणून आहेत. त्यांचा आम्ही सगळ्यांनीच गुरु केला आणि खरंच त्या आमच्याशी खरंच पाठीशी आहेत. स्वामी समर्थ तर आहेच, पण ह्या आई आमच्या मी लग्नाच्या अगोदर कितीतर वर्ष अगोदर मी गुरु केला आणि कितीतर वर्षापासून अगदी 4थी-5वी असल्यापासून मी जात होते. आई जाते तेव्हापासून आईंचं करते मी आणि आमच्या तर पाठीशी आहेतच त्या. आणि इथे ना रांगोळी कोणता पण सणवार असला ना रांगोळीशिवाय तर शोभा नाहीच आणि मी काढतेच, किती पण दगदग होऊ दे थोडी तरी. आणि मला तर रांगोळी काढल्याशिवाय चैनच पडत नाही. असं मग छान रांगोळी पण काढली, फुलांची सजावट वगैरे केली. मला तर असं होते काय करू आणि काय नाही, पण वेळ पुरत नसल्यामुळे ना मग थोडंसं आवरावं लागतं. नाहीतर मला असं वाटतं मी किती रांगोळी काढू आणि किती मला आवडतं रांगोळी काढायला. मी इंस्टावर पण टाकते रांगोळी वेगवेगळ्या. आणि इथे जेवणामध्ये ना शाबूवडे पण बनवलेले होते, बटाट्याची भाजी पण बनवलेली आणि हे ना डोसे उपवासाचे डोसे आहेत. ते मी शूट घेतलं आहे, पण मला ते रेसिपी शेअर नाही करता आली. आणि इथे उपवासाचाच बटाट्याचा तो चिवडा असतो ना तो आहे आणि इथे खजूर पण आहे. तेवढं सगळं बनवलेलं होतं. कारण ते शाबूवडे ना मिस्टरांच्या टिफिनला दिले तर ते खूप मऊ झाले असते, म्हणून मग मी त्यांना मग बटाट्याची भाजी आणि हे दिलं डोसे घेऊन गेलेले. ते शाबूवडे पण खायला झालं नाही, ते मऊ झाले की चांगले लागत नाही, गरम गरमच चांगले लागतात.